नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत राजस्थानची एक स्पेशल चटणी शेअर करणार आहे। अगदी कमी साहित्यात होते आणि झटपट होते आणि खायला तर अप्रतिम लागते। ही चटणी तुम्ही थंडीच्या दिवसात बनवून खाऊ शकता। ज्यांना तुम्ही ही खाऊ घालाल ते तुमच्याकडे परत परत मागतील, ही माझी खात्री आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला लसूण घ्यायचा आहे। मी या ठिकाणी 1 वाटी लसूण घेतला आहे आणि तो आपल्याला खलबत्त्यामध्ये छान असा ठेसून घ्यायचा आहे। तुमच्याकडे दगडी खलबत्ता असेल तर तुम्ही त्यामध्ये करून घ्या। मुसळीच्या साहाय्याने आपल्याला पूर्णपणे हा लसूण बारीक असा ठेसून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, हे आपल्याला मिक्सरला दळायचं नाहीये, खलबत्त्यातच ठेसायचं आहे। त्यामुळे चटणीची चव ही अप्रतिम होते। अशा प्रकारे आपला लसूण हा ठेसून झालेला आहे। अगदी 5 मिनिटात हे तयार होते। त्यानंतर आपण आता लसणाच्या चटणीला फोडणी करून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेऊ। त्यानंतर तेल तापल्यावर आपण यामध्ये जिरे घालणार आहोत। आपलं तेल हे तापलं आहे। आता आपण यामध्ये जिरे घालू आणि ठेसलेला लसूण यामध्ये घालून घेऊ। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर पटपट यामध्ये आपल्याला लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही काश्मीरी लाल तिखटचा वापर करा। यामुळे तुमच्या चटणीला रंग हा सुरेख येईल। मीठ घालून घेतला आहे। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। अगदी अर्धा कप पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। अर्ध्या कपालाही कमी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चटणी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। बारीक गॅसवर हे परतवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटात आपली चटणी ही तयार होते। चटणीला तेल सुटल्या जातं इतपत आपल्याला परतवायचं आहे। बघा, रंग किती सुरेख आलेला आहे। या ठिकाणी मी काश्मीरी लाल तिखट वापरला आहे, त्यामुळे चटणीला रंग हा खूप छान आलेला आहे। चटणी जसजशी आपली शिजत येते तसं आपल्या चटणीला कलर हा खूप छान येतो। आपली चटणी ही तयार झाली आहे। चटणीने मस्त असं तेलही सुटलं आहे। आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालू आणि लिंबाचा रस घालणार आहोत। 1 चमचा लिंबाचा रस यामध्ये आपण घालूया। चटणीची चव ही दुप्पट होते। हे लिंबाचा रस हा तुम्ही अवश्य घाला। आपली चटणी ही तयार झाली आहे। खायला तर अप्रतिम लागते। तुम्ही ही चटणी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊन बघा। तुम्ही ही चटणी परत परत करून खाल, ही माझी खात्री आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।